केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार असलेले राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचे सुपुत्र सागर शंकर पाटील यांचं अरुणाचल प्रदेशातील पालम इथं कर्तव्य बजावत असताना 9 एप्रिल रोजी अपघाती निधन झालं होतं. आज त्यांचं पार्थिव गुवाहाटी मार्गे पुण्यातून सुळंबीत दाखल झालं. त्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शहीद सागर पाटील अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर शोकाकुल झाला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन तानाजी खाडे, सीआरपीएफचे अधिकारी विशाल चंद्रा आदींनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सीआरपीएफच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कन्या अनया हिनं भडाग्नी दिला. यावेळी वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुली अनया आणि ईशा, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे यांच्यासह कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रसंगी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. 22 वर्ष देशाच्या विविध भागात सेवा देताना सागर पाटील यांनी कर्तव्य, शौर्य आणि निष्ठेचा आदर्श सर्वांपुढे उभा केला. पाटील शहीद झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.